आवाजचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांच्या आयुष्यात असणारी जी सर्वात मोठी पीडा आहे ती म्हणजे शत्रुपीडा। बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्या घरातलाच किंवा आपल्या कुटुंबातलाच असतो। बघा, बऱ्याच वेळा आपला शत्रू हा आपला शेजारचा किंवा आपल्या रक्तातला असतो। असंख्य वेळा आपल्या घरात कौटुंबिक वाद असतात आणि आपल्याच घरातली लोक आपल्याला भयंकर त्रास देत असतात। कधी आपला पती आपल्याला त्रास देतो, कधी आपली पत्नी आपल्याला त्रास देते, कधी हिश्श्यासाठी आपला भाऊ आपल्याला त्रास देतो, तर कधी बहीण आपल्याला त्रास देते। बघा, बऱ्याच वेळा ज्या आपण घरात एकत्र कुटुंबामध्ये राहत असतो तेव्हा घरातला असा एक तरी व्यक्ती असतो जो आपलं जगणं मुश्किल करतो। घरातला एक तरी असा व्यक्ती असतो जो आपल्याशी शत्रुत्वाने वागतो। बघा, आपला शत्रू हा जेव्हा आपल्या घरातलाच व्यक्ती असतो तेव्हा त्या शत्रूला कसं दूर करावं, त्या शत्रूला आपल्या आयुष्यातून कसं नष्ट करावं हे आपल्याला कळत नाही। आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे असा एक प्रभावी उपाय, जो उपाय केल्यानंतर बघा, ही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे। ही एक वस्तू तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात केली, घरातला कितीही मोठा व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, घरातला कितीही भयंकर व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल, कितीही तुमच्या मागे म्हणजे त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल किंवा कुठल्या तरी एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला सतत हिणवत असेल, सतत तुम्हाला टोमणे मारत असेल, सतत तुम्हाला टॉर्चर करत असेल, प्रत्येक गोष्टीत तुमचा अपमान करत असेल, अगदी काहीही तुमच्यासोबत करत असेल, तुम्हाला काहीतरी इजा पोचावी म्हणून काहीतरी तांत्रिक मांत्रिक गोष्ट करत असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी, त्या शत्रूला तुमच्या पायापाशी आणण्यासाठी, जो कुणी व्यक्ती घरातला किंवा घराच्या बाहेरचा तुम्हाला त्रास देत आहे त्या व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्यासाठी हा अत्यंत प्रभावी उपाय आहे। बघा, मी आता तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही शनिवारी करायचा आहे, कारण शनिवारचा दिवस हा शत्रुत्व दूर करण्यासाठी, तांत्रिक मांत्रिक गोष्टींचा नाश करण्यासाठी, करणीबाधा, इडाबिडा आणि शत्रुपीडा दूर करण्यासाठी शनिवारचा दिवस हा अत्यंत प्रभावी मानला जातो। कुठल्याही शनिवारच्या दिवशी हा उपाय करत असताना तो सकाळी 9च्या आत करायचा आहे, संध्याकाळी करत असाल तर तो सूर्यास्तानंतर 6 ते 8 या दरम्यान करायचा आहे। सगळ्यात पहिले काय करायचं, स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं। स्वच्छ आंघोळ केल्यानंतर काळ्या रंगाचे किंवा मग भगव्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे। बघा, काळा किंवा भगवा दोघांपैकी कुठल्याही रंगाचे वस्त्र परिधान करायचे। एक नारळ घ्यायचा, ज्याला श्रीफळ आपण म्हणतो, पाणीदार असणारा, थोडी सालं असणारा स्वच्छ सुंदर नारळ घ्यायचा। पाण्याने तो भिजवायचा, थोडासा तो सुकवायचा आणि हा जो नारळ आहे त्या नारळावरती शत्रूचं नाव, जो कुणी असेल, बॉस असेल, कलिक असेल, पती असेल, पत्नी असेल, भाऊ बहीण जे कोणी असेल त्या शत्रूचं नाव लिहायचं। हे नाव जे आहे ते शेंदुराने लिहू शकतात, कुंकवाने लिहू शकतात, चंदनाने लिहू शकतात किंवा तुम्ही हळदीने लिहू शकतात। नारळावरती त्या व्यक्तीचं नाव लिहिलं। आता ज्या व्यक्तीने आपल्या नावच म्हणजे आपल्या शत्रूचं नावच माहिती नाहीये, त्यांनी फक्त शत्रू लिहिलं तरीही चालेल। आता नाव लिहिलेला हा नारळ तुम्हाला कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जायचे। जिथे हनुमानाचं मंदिर असेल त्या मंदिरामध्ये हा नारळ घेऊन जायचा। हनुमानांच्या समोर जाऊन आपली शत्रुपीडा दूर करण्यासाठी, जो कुठला शत्रू असेल त्याला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी हनुमानांना प्रार्थना करायची आणि हा नारळ हनुमानाच्या मंदिराच्या पाठीमागे, आता मंदिराच्या किंवा मूर्तीच्या पाठीमागे तुम्ही ठेवलात तरीही चालेल। बघा, मूर्ती असते जिथे हनुमानाची, त्याच्या पाठीमागचा जो भाग असतो तिथे किंवा मंदिराच्या पाठीमागे तुम्ही हा नारळ सोडलात तरी चालेल। पुढे नारळ सोडायचा नाही, हनुमानाच्या मंदिराच्या किंवा मूर्तीच्या पाठीमागेच हा नारळ सोडायचा आणि हा नारळ तिथे सोडून आपल्या घरी यायचं। घरी आल्यानंतर आपल्याला एक काळ्या रंगाचं कापड घ्यायचं, छोटं काळ्या रंगाचं कापड घ्यायचं आणि त्या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला एक 4-5 चिमूटभर काळे उडीद घालायचे। बघा, काळ्या रंगाचा जो उडीद असतो तर हाच काळ्या रंगाचा उडीद 4-5 चिमूट म्हणजे साधारणतः इतका उडीद तरी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्या उडदाच्या वरती तुम्हाला 7 अख्ख्या लवंगा, फुलवाल्या ज्या लवंगा असतात ह्या 7 अख्ख्या फुलवाल्या लवंगा ठेवायच्या। आता काळा उडीद आणि त्याच्यासोबत लवंग, दोनही गोष्टी काळ्या रंगाच्या कापडावरती ठेवून त्या आपल्या उजव्या हातात घ्यायच्या। जस्ट तुम्हाला दाखवते,
समजा हा काळ्या रंगाचा कापड घेतलेला आहे, याच्यामध्ये काळे उडीद ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये फुलवाले लवंग ठेवलेले आहेत. आता डोळे बंद करायचे आहेत आणि त्या व्यक्तीचा चेहरा, ज्याला तुम्हाला त्याची जागा दाखवून द्यायची आहे, ज्या शत्रूला तुम्हाला तुमच्या पायापाशी आणायचं आहे, त्या शत्रूचं नाव घ्यायचं, त्या शत्रूचा चेहरा, त्या व्यक्तीचा चेहरा आपल्या डोळ्याच्या समोर आणायचा आहे. एक 5 मिनिटं तरी तुम्हाला पूर्ण स्वतःला शांत करायचं आहे, पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे आणि त्याच्यानंतर जो मंत्र सांगते तो मंत्र 3 वेळा म्हणायचा आहे. ओम ह्रीं सर्व शत्रू नाशाय. ओम श्रीं ह्रीं सर्व शत्रू नाशाय. ओम श्रीं ह्रीं सर्व शत्रू नाशाय. ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय. ओम ह्रीं श्रीं सर्व शत्रू नाशाय. हा मंत्र 3 वेळा म्हणायचा आणि 3 वेळा या पद्धतीने फुंक मारायची. ठीक आहे. त्याच्यानंतर हा जो कापड आहे त्या कापडाला एक घट्ट गाठ मारायची. आता ही जी पोटली आहे ही आपल्या उजव्या हातात घ्यायची. उजव्या हातामध्ये घेऊन ती आपल्या स्वतःवरून 7 वेळा उतरवायची. बघा, आपल्याच हाताने ती स्वतःवरून 7 वेळा उतरवायची. कारण आपलं शत्रुत्व आपल्याला संपवायचं आहे, शत्रूला आपल्याला नतमस्तक करायचं आहे. म्हणून स्वतःवरून 7 वेळा ही पोटली जी आहे ही उतरवून घ्यायची आणि 7व्या वेळेस उतरवल्यानंतर ही पोटली आपल्या जवळ ठेवायची. खिचा असेल खिच्यात ठेवा, साडी घालत असाल तर तुम्ही साडीच्या पदराला बांधा, ट्रॅक टी शर्ट असेल तुम्ही त्याच्यामध्ये ठेवा, पर्समध्ये ठेवू शकता, तुमच्या सोबत ठेवायची. रात्री झोपताना ही उडीद आणि लवंगाची पोटली जी आहे ही रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची. जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर उठल्यानंतर काय करायचं बघा, जेव्हा सकाळी तुम्ही उठाल तुम्हाला जाग येईल 4 वाजता, 5 वाजता, 6 वाजता, 7 वाजता, जेव्हा तुम्ही उठल्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिले आपल्या उशीखाली ठेवलेली किंवा आपल्या गादीखाली ठेवलेली ही काळ्या उडदांची पोटली काढायची, कापड सोडायचं. कापड सोडल्यानंतर त्यामध्ये जे उडीद आणि त्यामध्ये जे लवंग आहे त्याकडे पुन्हा एकदा बघायचं. पुन्हा जो सांगितलेला मंत्र आहे तो 3 वेळा म्हणायचा, 3 वेळा फुंक मारायची, त्याला घट्ट गाठ मारायची आणि त्याच्यानंतर अंघोळीला जायचं. सलग 21 दिवस ही पोटली रात्री झोपताना उशीखाली, दिवसा सोबत आणि सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही तिच्यावरती फुंक मारून हा मंत्र म्हटला तर 21 दिवसांमध्ये तुम्हाला 100% अनुभव येईल. कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल, तुमच्या घरातला कितीही मोठा व्यक्ती असेल जो तुम्हाला सतत टॉर्चर करत असेल, टोंट मारत असेल किंवा तुम्हाला कितीही काही हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करत असेल, तो व्यक्ती तुमच्या आयुष्यातून दुरावेल. आता दुरावेल म्हणजे तो लांब होईल किंवा त्याला काहीतरी इजा होईल असं नाही, तर त्याच्या मनात तुमच्याबद्दल असणारे जे विचार आहेत ना ते नष्ट होतील. त्याच्या मनात तुमच्याबद्दल असणारे जे विचार आहेत ते दूर होतील. आणि जेव्हा ही पोटली तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात कराल तेव्हा तो जो कुठला शत्रू असेल तुमच्या घरातला किंवा घराच्या बाहेर तर तो तुमच्याकडे वश व्हायला लागेल. कारण काळे उडीद आणि लवंग या दोनही गोष्टी वशी करण्यासाठी, शत्रुत्व दूर करण्यासाठी, नकारात्मकता नष्ट करण्यासाठी, कितीही मोठी बाधा असेल तर ती दूर करण्यासाठी या दोनही गोष्टी अत्यंत प्रभावी मानल्या जातात. जशा या वस्तू तुम्ही शनिवारच्या दिवशी अभिमंत्रित करून मंत्रस्तोत्रांचा उच्चार करून तुम्ही स्वतःवरून उतरवून जशा तुम्ही तुमच्या सोबत ठेवायला सुरुवात कराल तसं तुमच्यावरती असणारी जी नकारात्मकता, बाधा, तांत्रिक बाधा सगळं काही तुमच्या आयुष्यातून दूर होत जाईल. आणि जेव्हा सगळं काही वाईट तुमच्या आयुष्यातून दूर होईल, जेव्हा सगळं काही नकारात्मक तुमच्याकडनं निघून जाईल तेव्हा नक्कीच तुमच्याकडे सकारात्मक यायला सुरुवात होईल. जो व्यक्ती तुमच्याबद्दल वाईट विचार करत होता, तुम्हाला त्रास देत होता, तुमच्यासोबत म्हणजे सतत तुम्हाला काहीतरी टॉर्चर करत होता, तो व्यक्ती स्वतः सुधारून जाईल. तो व्यक्ती स्वतः तुमच्याकडे वश व्हायला सुरुवात होईल. तो व्यक्ती स्वतः तुमच्या पायापाशी येईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे बघा. जेव्हा 21 दिवस पूर्ण होतील तेव्हा 21व्या दिवशी हे काळे उडीद आणि त्याच्यासोबत घातलेली लवंग हे घराच्या बाहेर जाऊन तुम्ही झटकू शकतात. घराच्या बाहेर झटकू म्हणजे हातात घ्यायचे सर्व काढून किंवा कापड सगट असतील तर ते फेकून द्यायचे, झटकून द्यायचे. आता कुणाच्या तरी घरासमोर, कुणाच्या तरी घरावर, कुणाचा तरी पाय पडेल अशा ठिकाणी कुठेतरी कचरापेटी असेल किंवा मोकळी जागा असेल, एखादं शेत असेल, माळ असेल किंवा एखादं झाड असेल तर त्याच्या खाली तुम्ही हे जे आहे ते फेकून देऊ शकता. खूप साधा सोपा उपाय आहे बघा, नक्की करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा.